आपल्याला 12 तासाला फुलं टाकायची, कारण कीर्तनाने फुलासाठी कीर्तनासाठी फुलं वेळेत संपवायचे म्हणून शॉर्ट करत आमचा गावात. आता नितीन जाधव यांच्या वडिलाचं वर्ष साथ आहे, पण जरा वडिलांनिमित्त थोडं आपण 5-10 मिनिटं बोलू, आपल्या कार्यक्रमाला पूर्ण करायला पिठाला. वडिलांविषयी बोलायचं, वडील आहेत ना प्रत्येकाचे तुमचे आमचे. हे वडील काय करतात, लेकरासाठी जोडी करतात. काय धन कामाचं झालं जीवनामध्ये जे काय कामवतात ना ते स्वतःसाठी नाही बोलत. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाढवून. बाप जोडी करतो, प्रपंच करत असतो, काही धन कमवत असतो, शेती कमवत असतो, पैसे कमवत असतो, सगळं काय कमवत ते मोलासाठी. बाप करी जोडी, कशासाठी जोडी, लेकुराच्या ओढी, लेकराच्या ओढी, लेकरासाठी मुलासाठी लेकरासाठी कमवत असतो. कशी आपली कुरवंडी वाळवणी, आपल्या पोटाचा पोटमारा करून काही वेळेला उपाशी तापाशी राहून कष्ट करत असतो, आणि त्याला म्हणायचं बाप. शेजाऱ्यासाठी इतवर बांधासाठी भांडण करत असतो बाप, इतवर बांधासाठी भांडण करत असतो, पण आपली सगळी इष्टट मुलाला एकाएकी देऊन टाकत असतो. म्हणजे एकाएकी केला मिराशीचा धनी, कडीये वागवणे भार झाला. कडे खांद्यावर वागून एकाएकी एका दिवशी तो बाप मुलाला ती सगळी इष्टट देऊन टाकतो. एकाएकी केला मिराशीचा धनी, स्वतः उपाशी राहतो, स्वतः फटका बनेल राहतो. दाढी वाढली तर क्रीम मिळत नाही, आंघोळीच्या कपड्याच्या साबण लावतो आणि त्याने दाढी एकतर लवकर करीत नाही, दाढी वाढव करतो, दाढीला भेट चांगलं मिळत नाही, क्रीम मिळत नाही, कपड्याच्या अंगाच्या साबण लावून दाढी फाटकं बनेल घालत असतो, रात्रंदिवस कष्ट करत असतो, स्वतः फाटकं धोतर नेसतो, पण मुलाला 2-4 हजाराची जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घेत असतो. स्वतः इथे कुणाच्या घरात राहतो, पण मुलाला सांगतो तू कॉलेज राहा आणि तिकडे चांगली भारी रूम घे, फ्लॅट घे, आणि तिकडे राहा, मी तुला इथं जेवण करू. त्याला म्हणायचं बाप. कुठलाही नवस न करता, ऐकून घ्या, कुठलाही नवस न करता लवकरात लवकर पावतो तो देव म्हणजे वडील. वडिलाला प्रसन्न व्हायला पावायला कुठला नवस करावा, सगळ्यात लवकर पावणारा वडील. आणि वडील घराचं कवच असतं, घराचा घाट असतो. जर लग्न झालं तर पाठवण्याच्या वेळेला बाप समोर येत नाही मुलीची. त्याला माहिती आपण जर पुढे गेलो आपल्याला ते आवडणार नाही, तो लांब कुठेतरी 8 बाजूला जाऊन खांबाला धरून उभं राहतो. सगळे पाहुणे लावणे रडतात, मुलीची आई रडती, भाव रडतो, बहीण रडतात, मावशी रडती, सगळे रडतात, पण बाप मात्र एका बाजूला 8 बाजूला जाऊन खांबाला धरून उभा राहत असतो, समोर यायची काही तयारी होती. आई रडत असते, आईची माया वाटत असते, पण बापाची माया वाटत असते. आई दिवसभर रडत असते, बाप रडतो, पण संध्याकाळी झोपल्यानंतर उशीत मानगुट घालून रडत असतो. त्याला म्हणायची मुलीचं लग्न झालं असतं, मुलगी नांदायला गेलेली असते, बाप आजारी पडलेला असतो, शेवटच्या घटका मोजत असतो, घरला लागलेला असतो, आणि मग मुलीला फोन केला जातो, तू लवकरात लवकर ये, लवकर आली तर तुझी भेट होय, ते तुझी भेट होणार. मुलीला फोन करतो, मुलगी मुंबईला असते, मुलगी गावाकडे यासाठी निघत असते, पण रस्त्याने एकतर गाडी लवकर मिळत नाही,
गाडी मिळालं तर रस्त्यानं ट्रॉफिक लागतं, लवकर पोचू शकत नाही. इकडे यमदूत त्या म्हाताऱ्याला म्हणतात चल लवकर उरक, चल लवकर, मी तुला न्यायला हवे पटकन उरक. म्हातारा म्हणतो माझी ताई आल्याशिवाय मी येणार नाही. यमदूत घातलाय चल लवकर चल लवकर. म्हातारा म्हणतो माझी ताई आल्याशिवाय मी तिला भेटल्याशिवाय मी येणार नाही. आणि 1 तास उशीर लागतो ट्रॉफिकला, 1 तास उशीर लागतो. 1 तास ताई येत नाही. 1 तासाने येतील, लांबून जाणार ती बाबा. आणि मग बाबा मुलीला पाहतो, हातात हात घेतो आणि प्राण सोडतो. मुलीसाठी 1 तास यमदूताला जो लेट करतो त्याला म्हणायचं बाबा. आपल्यासाठी सर्व सोडतो. आणि मुलाला जरी एखाद्या बापाला मुलगी असली, मुलगा असला तरी मुलाचं प्रेम मुलीवर असतं. मुलगी बापाच्या गळ्यातला ताईत असतो, मौल्यवान दाखल असतो. मुलगा वेगळा असतो आणि मुलगी वेगळी असते. नवरा बायकोचं भांडण झालं आणि बाप रुसला, 4 दिवस जेवला नाही, घरातून निघून गेला. मुलगा क्रिकेट खेळून आला आणि आईला म्हणला आई मला जेवायला वाढ. आई म्हणजे तुला जेवायला वाढती, पण बाप 4 दिवस झाला रुसला, निघून गेला, अन्नाचं काही खाल्लं नाही. तो म्हणला जाऊ दे, ते मला सांगू नको. मुलगा म्हणला, त्यानं म्हणला खाल्लं तर हातात वडापाव, मला ते सांगून मला जेवायला वाढ. मुलगीला न सांगता मुलीच्या लक्षात आलं. मुलीनं आईला विचारलं आई का ग बाबा 4 दिवस भेटले, काय त्यांनी अन्न पाणी खाल्लं नाही, काय रुसलेत का? मुलीला न सांगता मुलाचं वेगळं आणि मुलगा कितीतरी आईला आईवर प्रेम करत असला ना तरी ठराविकच काळ असतो. जशी आपली वस्तू आपलं जनावर दुसऱ्याला विकलं की आपला हक्क संपतो, तसं मुलाचं लग्न झालं आणि मुलाला घरलक्ष्मी आली की मुलगा बोलतो मुलगा आपण आलो. त्याला तरी वाटत असलं आपलं आहे माझी आहे, तरी पण सुद्धा त्याला बायकोच ऐकावं लागतं. आईचं ऐकून चालत नाही. एक वेळ आई नसली तरी चालते, पण बायको नसली चालत नाही. बायको सांगित असते त्याला माझं सासूचं पटत नाही, ही तर एक तरी ती तरी राहील, नाही तर मी तरी राहील. एक तिची तरी व्यवस्था करा, नाहीतर माझी व्यवस्था करा. माझी व्यवस्था करीत नसला मी एकच त्याचा औषध असतो महिला. मी बॅग घेतली निघाली, मग हिनं बॅग घेऊन जाऊन चालतं करायला. त्याला तिचंच ऐकावं लागतं. म्हणून तसं वडील सुद्धा मुलीवर प्रेम करीत असतात. मुलगा कधी वडिलांना सर्व्हिसवर असले जाताना फोन करत नाही, पण मुलगी रोज जर बापाला सर्व्हिसवरून जाताना घरी अर्धा तास लेट झाला, मुलगी फोन करत असते, बाबा तुम्ही अर्धा तास का लेट झाला, कुठं आलाय, काय अडचण आली का, काय प्रॉब्लेम आलाय का, तुम्हाला उशीर का झाला. मुलगी फोन करत असते, मुलगा मात्र फोन करत असते. फरक आहे. ज्ञानेश्वर जगन्नाथ गेला जाधव त्यांचा शेवटचा दिवस. प्रश्न असा निर्माण होईल, तुम्ही म्हणाल ते गेल्या वर्षी गेलेला हा शेवटचा दिवस कसा, तर त्याचं काय उत्तर असेल. आपण पोलीस मध्ये मिलिटरीमध्ये जर मुलगा भरती झाला त्याला 1 वर्ष ड्युटी नसते, ट्रेनिंग असते आणि 1 वर्षानंतर त्याला ड्युटी दिली जाते. तसं याही जीवात्माला गेल्यापासून वर्ष सध्याच्या दिवशी 12:30 पर्यंत हा जीवात्मा पृथ्वी आणि आकाश या मधल्या पोखरीत खेळत असतो. त्याला कुठं पुढे वाटचाल नसतो 1 वर्ष. म्हणून त्या जीवात्म्याला मासिक श्राद्ध म्हणजे महिन्यात एकदा जेवायला घालायचं. त्याच्या नावाचा कोणीतरी व्यक्ती बसवायचा, त्याला जेवायला घालायचं, त्याला मिळत किती 11 महिने
मासिक श्राद्ध करायचं, 11 महिने त्यांना जेवायला लागतं आणि 12 महिन्याचं वर्ष श्राद्ध. म्हणजे आजच्या दिवशी 12:30 पर्यंत तो जीवात्मा पृथ्वी आकाश यामधल्या कोकणीत फिरत असतो, त्याला कुठं वाट चालू नसतं. पण आजच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12:30च्या नंतर फुलं पडली की उपरवाल्याच्या नियोजन प्रमाणे त्या जीवात्म्याला कुठल्या योनीमध्ये जन्माला घालायचं, काय करायचं त्यांच्या नियोजन प्रमाणे 12:30च्या नंतर, म्हणजे त्या जीवात्म्याचा आजचा खरा शेवटचा दिवस. आणि हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता याच्यासाठी केला होता टास्क, शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा शेवटचा दिवस त्यांचा गोड होण्याकरता 3 गोष्टी करायच्या असतात. वर्ष श्राद्ध नेहमी सांगत असतो, भजन कीर्तन, स्वामीची विधी, पिंडदान आणि अन्नदान या 3 गोष्टी केल्या की त्या जीवात्म्याला इथं केल्याचं पुण्य त्यांना तिथं प्राप्त होतं. आणि मोक्ष मिळायला थोडस जरी पुण्य कमी पडत असलं तरी इथं आपण पिंडावर तिळभर जरी पुण्य कमी पडत असलं, इथं पिंडावर आपण तिळ वाहिले की तिळभर पुण्य सुद्धा तिथं त्यांना प्राप्त होतं. आणि नरकवासापासून मुक्तता आणि कैलासवासी स्वर्गवासी सर्व सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष मिळत असतं. म्हणून वर्ष श्राद्धाला या 3 गोष्टी करतात. काही लोकांचं म्हणणं आहे ही कशाच वर्ष श्राद्ध कशाचं आहे, ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा नाही, आपल्याला कळत नाही सोडून द्या. पण डोळसाने सुद्धा वर्ष श्राद्ध केलं. रामचंद्र प्रभूंनी सुद्धा त्यांचं वडिलाचं दशरथ राज्याचं श्राद्ध गयला जाऊन केलं. आणि पांडवांनी सुद्धा त्यांच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध नारदाच्या सांगण्यावरून वर्ष श्राद्ध केलं. आणि वर्ष श्राद्धाला या 3 गोष्टी केल्या, नामस्मरण, भजन कीर्तन, पिंडदान आणि अन्नदान या 3 गोष्टी केल्या की त्यांना तिथं मोक्ष मिळत असतं. म्हणजे हे पांडवांनी केलं, रामचंद्र प्रभूंनी केलं, ते काय आंधळे होते म्हणूनच होते. मग त्यांनी सुद्धा केलं, आपण सुद्धा का करू नये, करावंच लागतं. मग त्या निवडून सुद्धा आपण सुद्धा आज वर्ष श्राद्ध करायचं, या 3 गोष्टी केलेल्या आहेत. आणि आजच्या दिवशी जसं एखाद्याला अटक झाली म्हणजे 2 जामीन दिले, जामीन की त्या जीवाला सोडलं जातं, त्या व्यक्तीला सोडलं जातं 2 जामिनावर. तसं आज आपण काय करायचंय, त्यांचा शेवटचा दिवस आहे, त्यांना कुठल्या योनीमध्ये जन्म मिळणार आहे. तर ही भजनी मंडळ, घरातली लोक, भावकी, पाहुणे रावळे हे सगळ्यांनी भगवंताला सांगायचं की या जीवात्म्याला आम्ही जामीन आहे आणि म्हणून या जीवात्म्याला सर्व सुखाची प्राप्ती, चिर शांती लाभो असं भगवंताकडे मागणं मागायचं. आणि आपल्याला आता फुलं मिळाली का? फुलं वाटली सगळ्या फुलं वाटतात कशी वाटतात, फुलाचा अभाव होईल सगळे फुलाचा अभाव झाला की 1 मिनिट शांतता राखायची, डोळे झाकून त्यांचं स्मरण करायचं, म्हणजे त्यांना श्रद्धांजली व्हायची. आणि पुंडलिका वाजन झालं का पुष्पवर्षाव करायचा. आरती झाल्याशिवाय कोणीही पुढे दर्शनासाठी यायचं.
वर्षश्राद्धानिमित्त त्या सेवेची संधी मला आमचे शिंदे सर यांच्यातर्फे आल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. गायक मंडळी टाळकर मंडळींनी मला चांगली साथ दिली. मृदंग चारित्र काय उत्कृष्ट वादन चांगली साथ झाली. जमलेले लोक म्हणतात मार्गाने आपली आपली वरात तसं नाही. हे गायक मंडळी पकवायचे हे मला देवासारखे तर तुम्ही तर मला महादेवासारखे. कारण तुम्ही जर पुढे नसता तर कीर्तन कोणाच सांगितलं. शेतामध्ये कणसं असावी कीर्तनामध्ये माणसं असावी. शेताला कणसाशिवाय शोभा नाही तसं कीर्तनाला माणसाशिवाय शोभा नाही. तुम्ही पुढे होता म्हणून मी सांगितलं म्हणून तुम्ही मला महादेवासारखं आणि त्यातले त्यात सांगायचं म्हणजे 67 सुरुवातीपासून परत कधी हात सुद्धा लावणार नाही. उत्कृष्ट संस्कार सगळ्याचा आभार मानतो. पुंडलिक घरातल्या मंडळी नीट उभं राहा.